राज्यातील 13 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध वाढत असून सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात आंदोलन अधिकच आक्रमक झाले। अरण गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। पालखी महामार्ग आणि पुणे सोलापूर महामार्गास समांतर असलेल्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन संपादित केली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी 1 इंचही जमीन देणार नाही असा निर्धार व्यक्त केला। माढा तालुक्यातील द्राक्ष, ऊस आणि डाळिंब बागायती क्षेत्राला या महामार्गाचा मोठा फटका बसणार आहे। उजनी डाव्या कालव्यातून 10 ते 12 किलोमीटर पाईपलाईन करून शेतकऱ्यांनी बागायती शेती उभी केली आहे। संत सावतामाळी महाराजांच्या संजीवन समाधीचे पवित्र स्थान असलेल्या अरण गावातून हा महामार्ग प्रस्तावित असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे। तब्बल 600 एकर जमीन संपादित होणार असल्याने गावकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला। महामार्ग रोखल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला। यावेळी राजू शेट्टी यांनी पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त करत दडपशाही झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला। अखेर पोलिसांनी संयमाची भूमिका घेतल्याने जवळपास 1 तास रास्ता रोको आंदोलन सुरू राहिले। यावेळी विजय रणदिवे, सचिन पाटील, तानाजी बागल, शिवाजी पाटील, अजित बोरकर, सिद्धेश्वर घुगे, शहाजन शेख, विजय शिंदे, सोमनाथ शिंदे, प्रशांत पाटील, प्रताप पिसाळ, बापूसाहेब गायकवाड, चंद्रकांत कुटे, प्रताप देशमुख, मगन काळे यांच्यासह मोठ्या संख्येने शक्तीपीठ बाधित शेतकरी उपस्थित होते। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।